कधी 2 दिवस गेले समजलं नाही। हे बघा असं मुलांनी 2 दिवस मज्जा केली। जावा सून सासू सगळे नाचले वगैरे, थोडं जागरण झालं। आता 3रा दिवस बघू। आज जेवण करणार आहे लसूण पालक। हा आहे आपला बाप्पाचा 3रा दिवस। मस्त आज पालक लसुनिया बनवायचं आहे। पालक पनीर लसुनिया ते दाखवते। ते सुनबाई बनवणार आहे। आणि हा आपला बाप्पा। आता मस्त पाऊस पडतोय आणि आज आहे 3रा दिवस। आज आराम आहे। नाहीतर जर नेहमीप्रमाणे असतं ना तर आज गौरी आल्या असत्या, पण आज आराम आहे। आज आराम आहे, उद्या आराम आहे। म्हणजे 2 दिवस आम्हाला एक्स्ट्रा मिळाले गावाला राहायला। थोडं बरं वाटतंय। म्हणजे हे कोकणात इतका पाऊस आहे ना, खूप पाऊस आहे। अगदी मुलं रात्री आरतीला पावसातच जातात, पण छान वाटते, गार वाटते। अंगावरती चादर बिदर काही नाही, छान ब्लँकेट घेऊन झोपायचं मस्त। चला आपण आता लसुनिया पालक बघायचा आहे। आठवते लसुनी पालक हा मसाला आहे ना। हे कांदा टाकलाय, 2 कांदे घेतले। आपण मसाला सगळा नंतर वापरूया। आता खोबरं टाकते। कांदा मसाल्यामध्ये कांदा झाला, खोबरं, आलं लसूण टाकली। आलं लसूण, आता टोमॅटो, काजू, थोडेसे काजू। हा आपला मसाला झाला। कोथिंबीर, आपलं लसुनिया पालक पनीर बाई बनवत आहे। आज आराम आहे आम्हाला। असे गोल्डन ब्राऊन लसूण करायचे। लाल तिखट, गरम मसाला, धणा जिरा पावडर आणि हळद असं सगळं आहे। हे सगळं आपला मसाला परतत आलाय मस्त। थोडंसं पाणी घातलंय त्याने मसाला परतला का पूर्ण। थोडं पाणी घालून, गरम पाणी आहे बघा। इकडे लसुनिया पालक पनीर बनतंय आणि छान इथे बघा ना मस्त पाऊस पडतोय। छान वाटतं एकदम बघायला। छान मसाला फ्राय होतोय। आपली व्हिडिओ कशी आहे, कसे गणपतीचे दिवस दिसत आहेत, कसं वाटतंय म्हणजे तुम्हाला ते कमेंट करा, लाईक करा। फ्रेश साय असेल किंवा क्रीम असेल तर घाला। ही थोडीशी
एक दिवसाची चाय होती आपल्याकडे, ती टाकली आहे. टेस्ट नसली तरी चालेल. इकडे आपलं लसूण पालक बनतोय. इकडे आपलं पातळ बिरडं. त्या दिवशी बिरडं झालं ते घट्ट होतं, आता पातळ भातावर छान मस्त पापड घ्यायचा. पातळ बिरडं भात खूप मस्त, कारण बाहेर पाऊस पडतोय. आता छानपैकी मीठ टाकूया अंदाजाने. डन. झालं. तर हे पालक आपण थोडं उकडून बारीक केलेलं. उकळी म्हणजे ते नरम होण्यासाठी फक्त एक उकळी मारा, बस, बाकी काही नाही. पाणी गाळून मस्त पालक टाकलं. पालक ना आपलं थोडं कमी झालं, अजून हवं होतं, पण काय मस्त. थोडं मुंबईवरून आणलं ना तर ते थोडं नरम झालं, त्यामुळे आपलं जरा पालक कमी पडले. आता हे थोडं ब्राऊन केलेलं लसूण आहे, थोडं तेलावर मगाशी परतलं ना, त्यातलं अर्ध काढून ठेवलं. आणि हा आपला पनीर, सगळं मीठ मसाला लावून पनीर फ्राय केलेला तो, आणि लसूण ब्राऊन कलर. इकडे जाऊबाईंकडे आले, ती मटकीची भाजी बनवते. ओ छानच झाली आहे ग, म्हणजे दिसायला तर खूप छान आहे. मोड आलेले का? छान मोड आलेले. आणि विशेष म्हणजे बघ, शिजली नाही आणि तिने कुकरला लावलेली. असं मग अशी म्हणाले, मी कुकरला मटकी लावली आहे. मटकी म्हणजे कशी पटकन शिजते, पण ती शिजली नाही आहे, मोड जास्त आहे म्हणून. शिजली म्हणजे जे कुकरला लागल्यावर एकदम हे होते ना, हा, पण कांद्यात वगैरे घालायला अशीच बरी ना. म्हणजे शिजली नाही म्हणण्यापेक्षा असं एकदम कुकरला लावली तर असं आपण म्हणतो ना, एकदम शिजून जाते, तसं नाही झालंय. छान अगदी हलके. आज एक जाऊबाई माहेरी गेली आहे. आपली पालक पनीर लसुनिया अजून नाही झाले, समजा ते होणार आहे, पण पालक पनीर झाले. थोडं तेल गरम केलं, म्हणजे आता आपण हे फोडणी करतोय लसूणची आपल्या पालक पनीरला. असं बारीक चिरलेलं लसूण खूप सारं घ्यायचं. लाल मिरची म्हणजे थोडंसं लाल तिखट म्हणजे आपली छान मस्त फोडणी झाली, मस्त झाली आहे. मस्त लसूणच्या फोडणीचा वास पण छान येतो. आता आपलं सगळं जेवण झालंय, भाकरी चालू आहे. ती झाली की आपण नैवेद्य दाखवूया. खाणार आहे. स्वीटला दुधी हलवा बनवलाय.
त्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे. कोकणातले गणपती बघा. मुंबईवरून येऊन आम्ही कोकणात गणपती साजरे करतो. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.